आदरणीय नामदार श्री देवेंद्र भाऊ फडणवीस ज्यांच्या प्रयत्नातून कल्पनेतून आज हा राष्ट्रीय पशुसंवर्धनाचा महा पशुधन एक्सपो होत आहे। तर या राज्याच्या पर्यावरण वातावरण बदल आणि पशुसंवर्धन मंत्री माझ्या भगिनी नामदार पंकजाताई मुंडे, गंगाखेडचे आमदार माननीय रत्नाकरजी गुट्टे, गो महामंडळाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा, या विभागाचे सचिव सन्माननीय रामास्वामीजी, आयुक्त सन्माननीय प्रवीण देवरे, कुलगुरू सन्माननीय नितीनजी पाटील, परळीच्या प्रथम नागरिक श्रीमती पद्मश्री बाजीरावजी धर्माधिकारी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घेता येतील, अगदी समोर बसलेल्याची सुद्धा घेता येतील, पण भाऊंना पुढे जायचं असल्यामुळं आणि आपल्याला थोडंसं काही मागायचं असल्यामुळं मी जास्त वेळ घेत नाही आणि सर्वांची क्षमा मागून मी या ठिकाणी पहिल्यांदा आदरणीय भाऊंचं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं या पंचम द्वादश ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथच्या पावन नगरीत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो। इथं उपस्थित सर्वांच्या वतीनं आणि या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं उद्या महाशिवरात्री आहे। खरं तर आदरणीय भाऊ उद्याच येणार होते, पण महाशिवरात्रीच्या दिवशी यायच्याऐवजी व्हॅलेंटाईन्स डेला आले। पण त्यांची शिवभक्ती हे अनेक जणांना माहीत नसेल, मला माहिती आहे, पण उद्याच्या ऐवजी आज जरी आले तरी प्रभू वैद्यनाथ त्यांना आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त चांगलं आरोग्य देव ही प्रभू वैद्यनाथाचरणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं मी प्रार्थना करतो। खरं तर आज हे कार्यक्रम आयोजन केल्यानंतर माझ्या भगिनी पंकजाताईंना जेवढा आनंद होतोय त्याच्यापेक्षा घुबर आगाव आनंद नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा असते तर दादांना सुद्धा झाला असता। कारण शेतकरी आणि पशुधन यांच्यावर त्यांचं असलेलं प्रेम आणि आपण प्रत्येकजण दादांना फार लवकर उठतात, फार लवकर कामाला चालू करतात, याचं कारणच हे होतं की सुरुवातीच्या काळात त्यांना पहाटे उठून धार काढावं लागायची आणि पुण्याला जाऊन दूध विकावं लागायचं। म्हणून आज या ठिकाणी मला दादांची आठवण काढल्याशिवाय आणि आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना श्रद्धांजली वाहिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही। आज या कार्यक्रमाला राज्यातून नाही तर संबंध देशातून जे पशुधनाचे मालक आलेत त्यांचंही मी स्वागत करतो आणि या प्रदर्शनाला इथं उपस्थित सर्वांचे परवानगीनं मी अगदी 10 मिनिटांमध्ये आपलं भाषण संपवणार आहे। मला आठवतं याच ठिकाणी ज्या वेळेस पहिल्यांदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आलं, आदरणीय आपल्या सर्वांचे लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेब त्यावेळेस देशाचे राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि 1997ला त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस स्वर्गीय अण्णा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्यावेळेसपासून जिल्हा परिषदेचं महाशिवरात्रीच्या निमित्तानं पशु आणि कृषी प्रदर्शन जिल्ह्यापुरतं मर्यादित या ठिकाणी होत होता। आज साहेबांचं आणि अण्णांचं स्वप्न
हे पशु प्रदर्शन जिल्ह्याचं असणारं देशाचं केलं, त्याबद्दल मी ताईंचं मनापासून आभार या ठिकाणी मानतो. मागे कृषी प्रदर्शन सुद्धा झालं होतं. त्यावेळेस आदरणीय भाऊ उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेस आम्ही मागणी केली होती प्रभू वैद्यनाथाला की आपण मुख्यमंत्री व्हावं. त्यावेळेसही वैद्यनाथाने आमचं ऐकलं आणि आज आपण या राष्ट्रीय पशुधन एक्स्पोला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून परिणित आलात, याचा एक आगळा वेगळा आनंद आहे. मला खरंच पंकजाताई माझ्यापेक्षा लहान आहेत. मी त्यांचा वडील